शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, ज्याचं छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान, जो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता अभिमान, काळीज आहे सह्याद्री, ज्याला शंभूंचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवाळ्यात ज्याचा पहिला स्थान, असे ते छत्रपती शिवाजी महाराज. जगदंब जगदंब जगदंब. माझं नाव स्वरांजली सम्राट तोलरे. मी इयत्ता 7वीत शिकते. येथे जमलेल्या माझ्या सर्व शिवभक्तांना माझा सप्रेम नमस्कार. सह्याद्रीच्या खुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला, हातात घेऊन तलवार शत्रूंवर गरजला, महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला. आपल्या महाराष्ट्राला 350 वर्षापूर्वी एक वीर पुत्र मिळाला, ज्याने आपल्या धाडसाने शौर्याने होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते करून मुठभर मावळ्याच्या जोरावर अख्ख्या महाराष्ट्र भूमीवर भगवा फडकवला. त्यावेळी आपल्या महाराष्ट्रात अनेक परकीय सत्ता धुमाकूळ गाजवत होते. मुघलांच्या ताब्यात तर लाखो मराठा सैनिक खितपत पडले होते. अनेक बायकांचा कुंकवाचा धनी मारला जात होता. स्त्रियांवर अत्याचार होत होते. शेतकऱ्याचा कोणीच कैवारी नव्हता. अशा या परिस्थितीत आपल्या महाराष्ट्राला हवा होता एक झंकार, जगमगता पेटता अंगात. आणि अखेरी ती वेळ आली. सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर एक हिरा चमकला आणि जिजाऊंच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला. माता जिजाऊंनी शिवरायांवर लहानपणापासूनच उत्तम संस्कार केले व एक आदर्श व्यक्तिमत्व घडविले. माता जिजाऊंच्या प्रेरणेतूनच आपल्या हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारास आले. शिवरायांनी लहान वयातच स्वराज्याचे स्वप्न पाहिले व त्या प्रत्यक्षात दृष्टीने विजयाची घोडदौड सुरू केली. शिवरायांपूर्वी सुमारे 400 वर्ष आपल्या महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते, कारण आपल्या महाराष्ट्राचा बहुतांश भाग निजामशाह व आदिलशाह यांच्या सत्तेत होता. या विरुद्ध लढण्यास व जनतेला कायमचे सुखी ठेवण्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी हे पवित्र काम आपल्या हाती घेतले. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षीच त्यांनी स्वराज्याचे सूत्रे आपल्या हाती घेतली व घोडदौड सुरू केली. लहान वयातच हे धाडस केले व ते पूर्णत्वास नेले. यासाठी त्यांनी अनेक जीवाला जीव देणारे मावळे तयार केले आणि स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा केली. स्वराज्याचे तोरण, गड आला पण सिंह गेला, शाहिस्तेखानाची फजिती, आग्र्यातून सुटका, प्रतापगडावरील पराक्रम असे अनेक जीवाला जीव देणारे प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या अजोड कार्याची माहिती पटवून देते. वाघाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर्श, शत्रूंचे वर्तन असेच असावे आपल्या मावळ्यांचे वर्तन. हीच आपल्या छत्रपती शिवरायांची शिकवण. शिस्तबद्ध आणि लष्कर या प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली स्वराज निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराज हे एक सर्वगुण संपन्न व्यक्ती होते. काळ्या कुट्टा अंधारात दिशा ठरून वाट काढत व कोणत्याही संकटांना न डगमगून जाता त्या संकटांचा शिताफीने मात करत सहकार्याच्या मदतीने बलाढ्य स्वराज्याचे लढा देत एका वीर पुत्राने गुलामी नाकारत हिंदवी स्वराज्य स्थापित केले. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. आपल्या कुटुंबाला सोडून मायेने रयतेची काळजी करणारा फक्त माझा शिवबा होता, फक्त माझा शिवबा होता. प्रति पंचंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिताः शासन शिवशैष्या मुद्रा भद्राय राज्यते. प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेने वाढत जातो व पूर्ण विश्वात वंदनीय होतो, तसाच शहाजी राजाचा पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्य मुद्रेचेही लौकिक असेच वाढत जाऊ दे.